श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा। कार्यारंभी तुझे स्मरण, करिता आले जन मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष। तुझ्या कृपाची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती। कापूसाची पाड किती अग्नी पुढे दयागना, म्हणून आदरे वंदना करीतसे मी तुझ्या चरणा। सुरस करावी पद्यरचना दासगणूच्या मुखाने, मी अज्ञान मंदमती नाही काव्योत्पत्ती। परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे। आता आदी माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती। जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा। त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन। मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा। तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळे ही चिडेगिरी। मुका सभे माझारी, ते व्याख्यान अखंडित। त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा न आणि भला। साह्य दास गणूला ग्रंथ रचनेश करिया। आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा। सच्चिदानंद रमेशा, वाही मम दीनबंधू। तू सर्व साक्षी जगद्धरा, तू व्यापक चरचरा। करता करविता सर्वेश्वरा, अवघे काही तूच तू। जन जग आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण। सगुण आणि निर्गुण, तूच की रे माय बापा। ऐसा तुझ्या अगाध महिमा, जो न कळे निगमा गामना। तेथ काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाडसी। रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकड शक्ती आली। गोपतेही बली, यमुना तीरी गोकुळात। तुझी कृपा व्हाव्या जाण, नाही धनाचे प्रयोजन। चरणी होता अन्य तुझे कृपे साह्य करशी। ऐशी संतांनी डोंगारा, तुझा भेटला रामरावरा। म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विमुख लावू नको। हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरीराया। माझ्या चित्ती बरिसुनिया, ग्रंथ कळसासने हा। हे भवांत भवनीवरा, हे नीळकंठ गंगाधरा। ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री। तुझे साह्य आल्यावर, काळाचाही नाही दर। लोखंडाशी भंगार, परिस करून ठेवी तशी। तुझी कृपा हाच परिस, लोखंड नाही दासगणू। साह्य करी लेकरास, परते मजला लोट नको। तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई। लेकरासाठी धाव घे, ग्रंथ सुगम वदावया। माझ्या कुळची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता। तिच्या पदी ठेवी माता, मंगल व्हाव्या कारणी। हे दुर्गे तुळजे भवानी, हे अर्पण अंबे मृडानी। ठेवी तुझ्या वरद पाणी, दासकणूच्या शिरावर। आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मशी सदया। गजानन चरित्र गाया, प्रसाद सहस्फूर्ती दे। आता शैंडऋषीश्वर वशिष्ठ, गौतम पाराशर। ज्ञान नभेजो दिनकर, त्या शंकराचार्य नमन असो। आता अवघ्या संत महिमा, नमन माझे सर्वथा। दास गणूच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन। गहनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर। हे भवांचे तारू थोर, त्यात श्री रामदास नमन असो। हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता। दास गणुशी अभयाता, तुमचे असो द्या संत हो। तुम्हा अवघ्याच्या कृपेने, मी हे करीन बोलणे। दास गणू मी तुमचे, ताने कठोर मजशी होऊ नका। जी का खरी माया असते, तीच बोलण्यास शिकविते। तुमचे माझे असे नाते, माये लेकरा परी हो। लेखनी काढी साक्षर, परी तो तिच्यात नाही चोर। ही निमित्त कारण साचार, लेखनी रूपी कार्याला। दास गणू लेखनी तेथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत। ग्रंथ रचना रस भरीत, हीच आहे प्रार्थना। आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण। करो निया एकाग्रमन, निज कल्याण व्हावया।
संत हे भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हे सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेट आहे विविध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वर तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे गोड भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी त्याचा हेत, त्या चारुणी रुक्मिणीकांत, आला मलमारहित करा चित्ती, गजानन चरित्र ऐकावया. भारतखंडा माझारी संत झाले बहुत परी, हीन पर्वणी आली खरी अवंतर देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची हिवान हेतन पडे आजवरी. याचे हे कारण या भूमीस संत चरण, अनादि कालापासून लागत आले आहे की. नारद ध्रुव कयादू कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर, महाबली अंजनी कुमार, अजातशत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, ते पदताचे कल्पतरू, जे अध्यात्मविद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्यवल्लभ रामानुज, याच ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखली लाज, निज समर्था दावनिया. नरसिंहे हात तुळशीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंभ प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्रतीक्षता झाला विषाती. गोरख मच्छंद्र जलांधर, जे का योग योगेश्वर, ज्याचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधली श्रीपती, ते नाम नरहरी संपत्ती. ज्यांनी कानो संत सुख चोखा सावता कर्मदास, दामाजी पंथ पुण्यपुरुष, ज्याच्या कारणे वेदरास केला महार हो निहरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्य आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गाईले, ग्रंथ सती 3 केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताची या तोंडीचा संत गजाननाचा, या उत्तरी पुरुषाचा प्रभाव याची लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका तांग, मम सुदैवाने आला युग हे चरित्र रचण्याचा. जो प्रथम ताच मी पाहिला, अकोट सानिध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी चोडिती, तीच आज झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नामे वराडात ग्राम आहे प्रख्यात, आमगाव नामे तालुक्यात व्यापार झाले जेथ मोठा. ग्राम लहान साचार, परिवैभव त्याचे महाथोर, याचे नाव अजरामर झाले साजूमुळे योगयत्री. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले, जे सर्व वेदिले झाले या कल्लित ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा घेरा गजानन होय साचा, प्रभाव त्या उदयाचा अल्पमतीने मिळतो मी. ते आता उधारा गजानन चरित्र प्रेमधारा, येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते एवढे मोर, चरित्र रूपी वर्षता निर, नाचाल वाटेने संशय. शेगावीचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयश, म्हणून लादले तयाशी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाची लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवा होण हे विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनविनी, पंढरी क्षेत्र येऊन
कार्तिकीच्या वारीला. माझा मनी हेत होता गावे गजानन चरित्रता, वरी त्याची तत्वता सांगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळाले कोणा लागून, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणाचा, वा पत्ता त्याच्या जातीचा दृष्ट्या न लागे. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निसंशय त्या कारण असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ज्ञाते तल्लीन होती. तेथे त्या हिऱ्याची खान असे कोणाची, हे विचार आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्य भितारी गजानन आले शेगाव नगरी. शके 1842 माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून या देशी आले. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काही न असावा अर्थ त्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यासाठी वाटते केले कौतुक ऐशी समर्थन. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रभाव भूमीवरी जगत गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात, कानिभा गर्ज करणात, सांग देव नारायण डोहात, योनी वाचून प्रगटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धरी, गजाननाशी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्या लिलेवरून पुढे कळले तुम्हा लागून, युगाचे अगाध महिमान त्याची सरी नाही कोणा. ते गाव माग माशी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञान राशी, पदनता ते तारावया. त्या वेळेची पुण्य कथा सांगतो मी एका आता. एक भाविक पुरुष होता, नाव ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुळकरांचा वंशज जाण, शाखा ज्यांची मध्यदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलीची ऋतुशांती होती साची, त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याच्या घरात. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपड्याची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे. पात्र पाणी प्यावायचे, होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वीकृत, कुंभारीच्या भट्टीव्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या वर वालवितात वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला फार, आवड निवड साचार राहिली न जवळ जायाच्या. ती समर्थाची स्वारी पैसोनी या रस्त्यावरी, शोधन पत्रावळ्याचे करी केवळ निज लिलेने. चित पडल्या दृष्टीप्रत ते मुठी उचलून घालीत, हे करण्याचा हेत हाच हेत अन्न परम ब्रह्म कळावया. काकी गरजून सांगे श्रुत, अन्न हेच ब्रह्म निगुच्य, अन्नम ब्रह्मेती ऐशी उक्त उपनिषदाध्यायी असे. त्याची पटावया खान, सीते वेचिती दया घन, त्याचा सामान्य जनाला गुण भावार्थ तो कळला नसे. व्यंकटलाल अग्रवालाला मोठ्या रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या नेहास्त. दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जनी, दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाली आणि एकमेका प्रांत बोलू लागले. असे सत्य की या करणी विपरीत
वेड्यापरी दिसतसे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवी दाससे येथे देता काकी तो ही सज्जन. द्वारी आलेला याचक लावी ना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क वृत्ती करून याच्या ह्या. व्यंकटलाल म्हणे पंथाशी ऐसेच उभे रस्त्याशी. आपण राहू वृत्तीशी यजमावया कारणे. खरे साधू ईशापडी जगी वागती वरवरी. ऐशी व्यासाची वैखरी बोलली आहे भाग्यवंता. कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा. वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणत्या. पंथे हजारो लोक गेले पैन कोणी पाहिले. या दोघा वाचून भले त्याचा विचार करा भाऊ. हिरे गाला ऐक्य ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घे गार टाकून हिऱ्यात. प्रथमतः तो पुढे झाला व्यंकटलाल अग्रवाला. गजाननाशी विचारण्याला येणेरी. या पत्रवाल्याच्या शोधना का हो करिता कळेन. सुधा असेन आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले बरी न उत्तर मिळाले. निशतेवरी पाहिले उभयतांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंद रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला इतकी संतोष पावनिया. देवीदास बुवाशी सांगू लागले प्रेमेशी. तुम्ही पात्र वाढून वेगेशी आणा एक बाहेर. देवीदासाने तैसे केले. पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पत्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी. चवण कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला. तो का मागून तो गुळवण्याला मिठ्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार. अशा नराशी जहागीर मिळाल्याशी प्रेम म्हणजे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली. जठराग्नी तृप्ती केली 2 प्रहारच्या समयाला. व्यंकटलाल ते पाहून पंथाशी करी भाषण. ह्या वेड्या म्हणालो आपण निसंशय झाली चुक. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेडा झाला कसवटी याची आता घेणी नको. त्यांनी आपले शेगाव दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छा हा जहागीरराव दिला हरीने जयाला. सूर्य मध्यान्नी आला भागभूमीचा तप्त झाला. आखरे ही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात. हा ब्रह्माची होय साक्षात भयना कशाचे उरले या. हा जेवळा यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंथाया लागून आपण देऊ आणून. उसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही निर. मर्जी असल्या हा साखर पाणी द्यावया तयार असे. असे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले. वैताशी पाहून वदले ते एका सांगतो. तुम्हा गरज असेल तरी आणून घालावरी. एक ब्राह्मण जगद्दरी प्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथे नाही उरला किंचित. परी जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी आवश्यक पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्याशी गरज असल्या मासाची तरतूद करा पाण्याची. म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. व्यंकटलाल म्हणे पंथा
आपुले ते आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेला साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. उपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होते पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्तीचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थन लागे वदनी, ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले गोड निर्मळ थंडगार, वाशीत केले साचार वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ध्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चरचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वाशीत नीर हेन भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास उपवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणारा हे वेगळा, त्यापासून नाही निराळा, ईश्वराची अगाध लीला ती कळल्या नरजन्य. ते दिले टाकून व्यावहारिक गोविले मन, याचेच करा सदा नमन, कशापासून जग झाले. ऐसे ऐकता समर्थवानी, दोघे गेले गहीवरुनी, अनन्य भावे समर्थ चरणी डोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिव्रत अडथळा ना जगी कोण करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी, अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. हा गजानन विजय ग्रंथ आल्हाद ओ भाविका व्रत, हेच विनयनी जोडून हात. ईश्वर श्री दास गणो. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इथ श्री प्रथमोध्याय समाप्त.